नमस्कार, स्वागत आहे माझ्या चॅनलवर. आणि सिमला मिरची लावलेली आहे कुंडीत. तर ते कशा प्रकारे आणि कुठल्या वेळेला लावलेली आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे. कारण आपण ज्यावेळेस झाडं लावतो ना, त्यावेळेस ती खरं तर कुठल्या वेळेला लावली पाहिजे, म्हणजे कुंडीत वगैरे नाही का, गार्डनमध्ये म्हणा. म्हणजे दुसरीकडून रोप आपण जेव्हा आणतो आणि ते लावायचं असेल तर कुठल्या वेळेला लावलं पाहिजे ते आपण आज बघणार आहोत. तरी बघू शकता तुम्ही, सिमला मिरची आहे. ही काल लावलेली आहे मी सकाळी क्लिप घेतली की किती छान आहे. अजिबात तिचं म्हणजे सुकली नाही आहे ती किंवा वाकली नाही आहे, नाही का असं. तर बरेच वेळा आपण बघितलं असेल की जे असे कवळे रोपं असतात ते लगेच अशी मान टाकून देतात, म्हणजे त्याचे शेंडे वाकडे होऊन जातात. तर तसं काही झालेलं नाही आहे. तर मी कशाप्रकारे कुंड्या भरल्या आहेत आणि कशाप्रकारे हे सिमला मिरचीचं रोप लावलेलं आहे ते आपण आज बघणार आहोत. तर म्हणजे एकदम साधी सोपी पद्धत आहे. आणि त्याला काय म्हणजे वेगळं आपण काही करत नाही आहोत. फक्त कुठली वेळ आहे ती मी तुम्हाला सांगणार आहे. तर मी घेतलेल्या आहेत 2 कुंड्या आणि माती. कारण माती मी आणलेली आहे शेतातून. ही काळी माती आहे, मला सिमला मिरची लावायची होती म्हणून मी ही काळी माती आणलेली आहे. आमच्या इथली माती थोडीशी खराब आहे म्हणून. तर बघू शकता अशा प्रकारे माती आणलेली आहे. आणि ही माती मी व्यवस्थित खत मिश्रण करून घालून घेणार. तर मी कुठल्या वेळेला हे सिमला मिरची लावलेली आहे, तर संध्याकाळी 5 वाजता, 5 ते 5:30 वाजले होते त्यावेळेस. कारण काय होतं, त्यावेळेस ऊन पूर्णपणे कमी होऊन जातं आणि हवा ही गरमट हे थोडंसं कमी होऊन जातं, थंड वातावरण होतं त्यावेळेला. तर कधीही झाड लावायचं असेल तर 5च्या नंतर, 4:30-5च्या नंतरच लावलं पाहिजे, जेणेकरून ते छान असं रोपतं आणि सकाळी रात्रभर आणि सकाळी ते छान असं रोपून जातं आणि टाईट म्हणजे नाही का, हे नाही होत, ते असं सुकत वगैरे नाही आहे, तसंच राहतात त्या. तर ते बघितलं असेल मी वेस्ट किचनचं खत, माती, वर्मी कंपोस्ट, अजून उन्नी पावडर टाकलेली आहे, म्हणजे उन्नी वगैरे लागू नये म्हणून. नंतर कोकोपीट आणि अजून लिंबोळी पावडर. तर हे सगळं मिश्रण मी मातीचं करून घेतलेलं आहे. मी काल 5 वाजता मिरच्या लावलेल्या आहेत, त्यामुळे त्या अजिबात सुकलेल्या वगैरे नाही आहेत. आणि मी कशाप्रकारे कुंडी भरलेली आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर एवढं सगळ्या खताचं मिश्रण मी करून घेतलेलं आहे मातीतच. मी काही कोकोपीट विकत नाही आणत, फक्त वर्मी कंपोस्टच विकत आणलेलं आहे. बाकी माझं सगळं घरचं खत आहे. आणि छान अशी माती मिश्रण करून घेऊन मी नंतर कुंड्या भरलेल्या आहेत. तर बघू शकता तुम्ही, ही माती पण जरा कमीच पडली होती कारण खूप ओझं होतं आणायला लांबून म्हणून. तर बघू शकता अशा प्रकारे मी मातीचं मिश्रण करून घेतलेलं आहे आणि नंतर मी कुंड्या भरणार आहे. तर तरी पण ही माती थोडीशी कमी पडली होती, तर मी दुसरी पण माती घेतली थोडीशी आणि नंतर ही टाकलेली आहे. तर मी या कुंड्या बघा अशा प्रकारे, मी ह्यावेळेस कुंड्या भरताना काही पाला वगैरे टाकलेला नाही आहे, कारण काळी माती छान आहे. आणि याला छान असे मी छिद्र पाडून घेतलेले आहेत कुंड्यांना. माती म्हणजे पाण्याचा निचरा छान असा झाला पाहिजे. त्या दिवशी तुम्ही नागवेलाचा व्हिडिओ बघितलाच असेल की कशाप्रकारे पाणी पूर्ण आपण हे झालं होतं. तर पाणी पूर्ण मुळापर्यंत जाऊन आणि पाणी निचरा झाला पाहिजे पाण्याचा छान असा. आणि त्यामुळे मग आपले झाडं पण छान रोपतात. तुम्ही बघितलं असेल नागवेल किती छान रोपलेलं आहे. तर अशाच प्रकारे मी ती पण कुंडी भरलेली होती आणि छिद्र त्याला छान असल्यामुळे ते पाण्याचं पूर्ण व्यवस्थित हे होऊन जातं. जेवढं पाणी लागेल तेवढंच आपल्या झाडाला लागतं. तर अशा प्रकारे मी मातीने कुंड्या भरून घेतल्या आहेत आणि मग मी त्याच्यात सिमला मिरची लावलेली आहे. तर सिमला मिरची आपण म्हणजे रोप जेव्हा आपण दुसरीकडून नर्सरीतून आणतो किंवा आपण दुसरीकडं आपण रोप टाकलेलं असतं, तिथून आपण जेव्हा रोप घेऊन लावतो ना, तर हे बघा मी याच्यात मिरची टाकली होती. मी सिमला मिरचीच फोडून टाकली होती. तर मी सिमला मिरचीत किती बी असते, 10-12. तर त्यातले बाकीचे काही गेलेत आणि 3 उगवले होते, तर तेच मी आता लावत आहे. अजून पण मी रोप टाकलेलं आहे, पण ते दुसरीकडे आहे, ते पण नंतर आपण लावणारच आहोत. तर अशा प्रकारे मी या कुंड्यात सिमला मिरची लावून घेतलेली आहे. आणि आता बघूया त्याला आपण पुढे नंतर किती दिवसांनी कुठलं खत देणार आहोत आणि कशाप्रकारे देणार आहोत, किती दिवसांनी देणार आहोत. तर बघू शकता तुम्ही, म्हणजे सेंद्रियच खत देणार आहे मी, दुसरं खत नाही देणार रासायनिक वगैरे. तर अशा प्रकारे या सिमला मिरची मी लावून घेतलेल्या आहेत 5 वाजता. अशा प्रकारे कुंड्या भरलेल्या आहेत आणि 5 ते 6च्या दरम्यान मी या मिरच्या लावलेल्या आहेत. मी तुम्हाला जी सुरुवातीला क्लिप दाखवली ना, तर ती सकाळची आहे. कारण मी मुद्दाम तीच सुरुवातीला टाकली, कारण बघा म्हणजे आपण बघू शकतो की अजिबात सकाळी मिरची
सुकली वगैरे काहीच नाही, आहे तशीच आहे आणि छान अशी रोपून पण गेलेली आहे. तर सीमा आता तिला 8-15 दिवसांनी तिला आपण जेव्हा माती उकरून देऊ त्यावेळेस खुरप्यानीच उकरणार आहे मी, कारण खुरप्यानी उकरणं खूप महत्त्वाचं असतं, कारण लोह लागतो खुरप्याचा मातीला. आणि काडीने वगैरे खरं तर काडीने वगैरे म्हणजे आपण आळे वगैरे जेव्हा मोकळे करतो ना, काडीने नाही केले पाहिजे. मला तर वाटतं खुरप्याने कुठलीही लोखंडाची वस्तू तुमच्याकडे असेल ती छोटे छोटे फावडे असतात किंवा खुरपंच वापरा शक्यतो. फावडे वगैरे असे म्हणजे लोखंडाचं वापरा, कारण त्याचा पण काहीतरी एक वैशिष्ट्यच असणार आहे की आपण जेव्हा खुरप्याने आपण शेतात बी आपण जेव्हा खुरपतो तर मुळ्या पण छान अशा मोकळ्या होतात, लोह पण लागतो त्याला आणि छान आपलं कुठलंही पीक असलं तर खुरप्याने छान येतं. खुरपल्यानंतर छान येतं. तर इथे बघा उरफाटी मिरची लागलेली आहे या झाडाला. तोडलेली नाही अजून, असंच ते रोप पडतं ना, बी पडतं तर ते उगतं मग असं झाडं लावताना किंवा रोप तयार करताना. तर अशा प्रकारे मिरच्या उगतात. तर हे बघू शकता तुम्ही, अशा प्रकारे आम्ही हे 2 सिमला मिरचीचे झाडं लावून घेतलेले आहेत. अजून भरपूर रोपं आहेत आपल्याकडे, ते पण आपण लावणारच आहोत पुढे. तोपर्यंत हे 2 लावलेले आहेत, कारण खरं तर मला हे म्हणजे ते हेच म्हणजे उपटूनच घेऊ वाटत नव्हती हे रोपं, कारण खूप छान रोपलेले होते. पण तिथे जागा नव्हती ना, ते थोडंसं ते आपण विकत पार्सल मागवलेल्या झाडात हे रोपं उगवलं होतं. ते पण मी अशाच प्रकारे त्याची तयारी करून घेतली होती मातीची. ज्यावेळेस आपण कुंड्या भरतो त्यावेळेस मातीची तयारी जर छान करून घेतली ना, तर झाडं एकदम व्यवस्थित येतात. तर हे मी तुम्हाला पुढे दाखवेलच की कशाप्रकारे आपली सिमला मिरची आलेली आहे. आणि मी तुम्हाला सांगू, याला फुलं पण लागलेली आहेत, काड्या लागलेल्या आहेत या सिमला मिरचीला. तर लवकरच आपल्याला सिमला मिरची खायला भेटणार आहे, तर मी तुम्हाला नक्कीच दाखवेल. आणि अजून कुठले खत मी त्याला दिलेलं आहे ते पण मी तुम्हाला दाखवेल. तर कसा वाटला व्हिडिओ ते पण नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला एकदा नक्की